Hello friends, I am Ram Lani. Welcome to Lani Coaching Classes. Student, today I am teaching 8th standard practice set 1.3. Student, मी ऑलरेडी क्वेश्चन दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. रॅशनल नंबर दिलेले आहे, त्याचं कन्वर्जन डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे 9/37. तर त्यासाठी आपल्याला 37 चा टेबल बनवावा लागेल. तर मी ऑलरेडी ते टेबल पण लिहिलेलं आहे. तुम्हाला पण टेबल बनवावं लागेल. टेबल बनवा. 37 मल्टिप्लाय करू 1 2 मल्टिप्लाय करू. ठीक आहे, चला आपण सॉल्व करायला घेऊ. 37 बाहेर 9 मध्ये 37 च्या टेबल मध्ये 9 आहे का? नाहीये. तर 9 हा नंबर छोटा असल्यामुळे आपण इथे डेसिमल देऊ. 0 0 0 0 असे 0 वाढवू. ठीक आहे. आता 37 चा भाग 0 चा भाग गेला, खाली पण 0 आलेला आहे. 9 ऍज इट इज. ठीक आहे, इथं डेसिमल असल्यामुळे इथं पण डेसिमल दिलेला आहे स्टुडंट. खालती 0 आला. 37 च्या टेबल मध्ये 90 आहे का? बघा, नाहीये. 90 पेक्षा छोटा कोणता आहे? 74. 37 2 जा 74. उरतात किती? रिमेनिंग किती राहतात? 16. 0 37 च्या टेबल मध्ये 160 आहे का? बघा, नाहीये. त्यापेक्षा छोटा संख्या कोणती आहे? छोटी संख्या 148. कोणती आहे? 160 पेक्षा छोटी संख्या कोणती आहे? 148. 37 4 जा 148. 2 12 उरला 0. 37 च्या टेबल मध्ये 120 आहे का? नाही. त्यापेक्षा छोटी संख्या कोणती आहे? 111. 37 3 जा 111. 9 उरला 0 घेतला. 37 च्या टेबल मध्ये 90 आहे का? नाही. त्यापेक्षा छोटा संख्या कोणती आहे? 74. 37 2 जा 74. वरतून 0 घेतला. डबल आता किती संख्या येणार आहे? 37 च्या टेबल मध्ये 160 आहे का? नाही. त्यापेक्षा छोटी 148. 37 4 जा 148. वरून 0 घेतला. नाही, 0 ठीक आहे. तर आता ह्या संख्या रिपीट होऊन राहील. ह्या संख्या रिपीट होऊन राहील. बघा, इथे 90 होता, इथे 90, पुन्हा इथं 160, इथं 160. तर आपण डायरेक्ट याचा आन्सर लिहू. ठीक आहे. आन्सर 9/37 इज इक्वल टू 0.24324. आता रिपीट व्हायलेत म्हणून आपण वरती लाईन मारायची. ठीक आहे. अशा रीतीने आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आलं लक्षात? काय नाही, 37 चा टेबल बनवलेला आहे. क्वेश्चन 2 18/42. स्टुडंट, 18/42. 18 आणि 42 कोणत्या टेबल मध्ये आहे? तर 6 च्या टेबल मध्ये. तर आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू. बघा, तर 6 3 जा 18, 6 7 जा 42. तर आपलं फ्रॅक्शन काय भेटलेलं आहे? 3/7. चला आपण आता भागाकार करू. 7 बाहेर आणि 3 मध्ये. आता बघा, 3 7 च्या टेबल मध्ये तो का? नाही. छोटी संख्या 3 म्हणून डेसिमल द्या. 0 वाढवा 1 2 3 4 5. ठीक आहे. ठीक आहे. आता 7 च्या टेबल मध्ये 3 आहे का? नाहीये. म्हणून 0 चा भाग दिला. खालती पण 0 आला. 3 जसा तसं. इथं डेसिमल असल्यामुळे वरती पण डेसिमल दिला. 0 खाली आला. 7 4 जा 28. 0 खालती घेतला. 7 2 जा 14.
6 उरला, 0 खालती घेतला, 7 8 जा 56, 0 खाली घेतला, 7 5 जा 35, 5 उरला, 0 खाली घेतला, 7 7 जा 49, 1 उरला, 0 खाली घेतला, 7 1 जा 7, 3 आता बघा रिपीट होणार आहे, आता रिपीट होणार आहे, इथं 3 0 खाली घेतला की आपण इथं 30 होणार, हे पूर्ण आता रिपीट होत जाणार आहे, त्यामुळे इथपर्यंत ठीक आहे, नो इश्यू. चला मग आपण डायरेक्टली आन्सर लिहू. 18/42 इज इक्वल टू, आन्सर काय असेल 0.428571. तर हे रिपीट होणार आहे म्हणून आपण वरती लाईन मारू. ठीक आहे, अशा रीतीने आपले 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले. स्टुडंट आलं का लक्षात? एकदम सिंपल आहे, काही नाहीये त्यामध्ये, फक्त भागाकार करायचा आहे. ठीक आहे, आता थर्ड क्वेश्चन घेऊ. हे रब करतो मी. थर्ड क्वेश्चन आहे 9/14. 14 बाहेर 9 मध्ये डेसिमल द्या, 0 वाढवा, 0 चा भाग दिला, 9 जशाच तसे, डेसिमल इथं असल्यामुळे इथं डेसिमल येणार, 0 खाली आला. हा 14चा टेबल इथं लिहून दाखवतो तुम्हाला. आहे का बरोबर? चेक करा बरं स्टुडंट. 14चा टेबल, तुम्हाला 14चा टेबल येतो ना, चेक करा मग. 14चा टेबल आहे बरोबर? ठीक आहे, तर भाग करायला सुरुवात करू. 14च्या टेबल मध्ये 90 कुठे आहे? आहे का? नाहीये. त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे? 84. 14 14 1 जा 14, 14 2 जा 14 3, 14 4, 14 7, 14 6 जा 84. 0 खाली घेतला, 0 खाली घेतला. 14च्या टेबल मध्ये 60 आहे का? नाहीये. त्याच्या अगोदर काय? 56. 14 4 जा 56, 4 0, 0 खाली घेतला. 40 आहे का? 40च्या टेबल मध्ये 40 आहे का? नाही. त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे? 28. 14 2 जा 28, 12 उरला. हा 0 घेतला खाली. हा पहा बरे, 14च्या टेबल मध्ये 120 आहे का? नाही. त्या अगोदरचा 112 आहे, तर 14 8 जा 112, 8 उरला, वरचा 0 घेतला, 80 झाला. 14च्या टेबल मध्ये 80 आहे का? नाहीये. ठीक आहे, त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे? 80च्या अगोदरची 70. 14 5 जा 70, 10 उरला. ठीक आहे स्टुडंट, क्वेश्चन नंबर 4 आहे -103 डिवाइडेड बाय 5.
तर 5 चा टेबल लिहायचा आहे, मी लिहिलेला आहे. ठीक आहे. चला भागाकार करू. 5 बाहेर 103 मध्ये. 5 टू द 10 0 0 3. आता 5 च्या टेबल मध्ये 3 आहे का? नाहीये, तर 0 चा भाग देऊ. इथं पण 0 आला, 3 उरला. आता बघा इथं आपण डेसिमल देऊ, ऑटोमॅटिकली इथे 0 येणार. 5 6 30 0 0. किती सिंपल आहे. ठीक आहे. आन्सर काय? आणि आता हा बघा, ही मायनस असल्यामुळे आपल्याला इथं साइन मायनस द्यावा लागेल. तर -103 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू -20 अपॉन -20.6. ठीक आहे. अशा रीतीने क्वेश्चन नंबर 4 संपलेला आहे. आपण हे रद्द करू. आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 आहे -11 अपॉन 13. बाहेर 11 मध्ये. ठीक आहे. मायनस साइन नंतर आपण लिहू. ठीक आहे. ओके. 13 च्या टेबल मध्ये 11 आहे का? नाहीये. ठीक आहे. तर आपण काय करू, इथे डेसिमल देऊ आणि 0 0 0 वाढवू. ठीक आहे. ओके. 0 चा भाग दिला 0, 11 जसा तसा. आता 30 चा टेबल लिहू आपण अगोदर. आपण झिरोचा भाग दिला ऍज इट 11 खालती आला. ठीक आहे. इथं डेसिमल असल्यामुळे इथं पण डेसिमल दिला आपण. ठीक आहे. 0 खाली घेतला. 30 च्या टेबल मध्ये 110 कुठे आहे? बघा नाहीये. त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे? 104. 38 चा 104. 6 उरला. 0 घेतला वरचा. 30 च्या टेबल मध्ये 60 आहे का? नाहीये. त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे? 52. तर 13 4 चा 52. 8 उरला. 0 खाली घेतला. 13 च्या टेबल मध्ये 80 आहे का? नाहीये. तर 13 च्या टेबल मध्ये 78 आहे. किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6. 13 6 चा 78. 2 उरला. 0 खाली घेतला. 13 च्या टेबल मध्ये 20 आहे का? नाहीये. तर 13 1 चा 13. 7 उरला. 0 घेतला. 13 च्या टेबल मध्ये 70 आहे का? नाहीये. त्याच्या अगोदर ची कोणती संख्या? 65. 13 5 चा 65. 0 खाली घेतला. 13 च्या टेबल मध्ये 50 आहे का? नाहीये. त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे? 39. 13 3 चा 39. 11. ठीक आहे. इथे बघा 11 चालू होता. इथं पण 11 आला. आता रिपीट होणार आहे तेच संख्या, त्यामुळे आपण इथे स्टॉप होऊ. ठीक आहे. आपण आन्सर लिहू राहिले का? -11 अपॉन 13 इज इक्वल टू, पण इथं साइन मायनस असल्यामुळे -0.846153 आणि आता रिपीट येत आहेत म्हणून वरती लाईन -0.846153. आलं लक्षात स्टुडंट? अशा रीतीने आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेला आहे. थँक्यू.